इयत्ता 7वीची विद्यार्थी आज आपल्यासमोर राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल माझे मनोगत व्यक्त करणार आहे. खरं तर तो काळ फार धामधुमीचा होता. खरं सांगायचं झालं म्हणजे बाहुल्यांचा खेळ मांडून संसाराची तालीम करण्यात मुलं दंग असतात. त्या वयात तलवारीची मूठ घट्ट पकडण्यात दंग असणाऱ्या राजमाता जिजाऊ यांना मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. नमस्कार. राजमाता जिजाऊ यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील लखोजीराव जाधवांच्या घरी व भाषाराणींच्या पोटी 12 जानेवारी 1598 रोजी राजमाता जिजाऊ यांचा जन्म झाला. खरं तर ज्या वयात बाहुल्यांचा खेळ मांडून मुलं जन्माला येतात, शिकतात, मोठे होतात, प्रगती करतात आणि त्याच वयात स्वराज्य स्थापन करतात ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अहो राजमाता जिजाऊंनी प्रत्येक माणसाच्या मनात स्वाभिमान जागवला. राजमाता जिजाऊंनी प्रत्येक मावळा शिवाजी ठेवला. राजमाता जिजाऊंनी पत्नी म्हणून वेळोवेळी शहाजीराजांना धीर दिला. ही माता साधारण कशी? माता ही खरंच कलावंत असते. तिने दिलेले ज्ञान एखाद्या ग्रंथापेक्षाही पवित्र आणि प्रभावशाली असते. ती आपल्या मुलांना मिळवण्याची जबाबदारी पार पाडत असते. तशीच जबाबदारी राजमाता जिजाऊंनी सुद्धा पार पाडली होती आणि जबाबदारी पार पाडून त्यांनी शिवरायांना इतके प्रभावशाली केले की शिवरायांनी शेवट स्वराज्य स्थापनच केले. म्हणूनच नीतिमत्ता, बुद्धिमत्ता आणि यांचा सुरेख संगम म्हणजे राजमाता जिजाऊ. खरं म्हणजे तो काळच फार भयंकर होता. लोकांनी गुलाम व्हावे, आदिलशाह निजामशाहाची चाकरी करावी, प्रमाणे फक्त वतनदार व्हावे. ज्ञानी माणसांनी आपल्याच माणसांची घरे लुटून जी कमाई केली त्याचा हिशोब शत्रूलाच सांगावा. कलाकारांनी आपल्याच माणसांची फजिती रंगून शत्रूलाच सांगावी. हे सगळं काही विपरीत घडत होतं. शत्रूंचे सरदार आयाबायांची अबूर लुटून वेशीला टाकत होते. मुलींचा निलाव अगदी डोळ्यांसमोर होत होता. हे स्वतंत्र शहरावर विसरून गेलेला समाज निमूटपणे सगळे अत्याचार सहन करत होता. शेतकऱ्यांची अवस्था महाभयंकर. शिकवावं आपण पण कंठी मात्र बाकी झाले भरावी. घाम घालावा आपण पण पोट भरू नये. अशी ही समाजाची दयनीय अवस्था जिजामातांना बघवत नाही. त्यांना अत्याचाराविरुद्ध लढणारा वीर व्हायचा होता आणि त्यासाठी संस्कारही तसेच हवे होते. राजमाता जिजाऊ यांना अन्यायाविरुद्ध लढणारा वीर व्हायचा होता आणि त्यांचे संस्कार त्यांना माहीत होते. एका प्रसंगावर मी तुम्हाला सांगू शकते की ते संस्कार कसे होते. बंगळूरच्या जहागिरीवरती आदिलशहाच्या दरबारात शहाजीराजे असताना लहानगे शिवराय पुन्हा काही जिजाऊंसोबत होते. जेव्हा शहाजीराजांचं पत्र आलं, जिजाऊंच्या हातात पडलं, मला शिवाजीला पाहायचे. हे पत्र जिजाऊंच्या हातात पडता बरोबर जिजाऊंनी लहानग्या शिवाजीला घेतलं. 22-8 वर्षांचे शिवराय बंगळूरच्या दिशेने एक गाव करत गेले. बंगळूरच्या जहागिरीवरती पोहोचले. आदिलशहा निजामशहा यांच्या जहागिरीवरती पोहोचले. मोठ्या आनंदाने स्वागत झालं. ओवाळले. बापाची आणि पोराची भेट झाली. छत्रपती शिवाजी महाराजांची आणि शहाजीराजांची भेट झाली. छत्रपती शिवाजी महाराजांची आणि शहाजीराजांची भेट झाली. शहाजीराजांनी दरबारातल्या गौखळा दाखवल्या, सरदार दाखवले, हत्ती दाखवले, नाही त्या गोष्टी दाखवल्या आदिलशहाच्या दरबारातल्या. आणि एक दिवस संध्याकाळची वेळ होती. संध्याकाळचे दिवे लावण्याची वेळ होती. शिवराय दिसत नाही म्हणून राजमातांनी सांगितलं सरदाराला, म्हणे जा आणि शिवराय कोठे आहे ते पाहून ये. तो सरदार जितक्या वेगाने गेला तितक्याच वेगाने परत आला आणि सांगितलं त्याने जिजाऊंना की राजमाता जिजाऊ मास आहे. शिवराय बापाच्या बघेल्या पलीकडचे एका खोलीत बसले. एक वृत्तांगणा पायात चाळ काढून नाचतंय. सगळे तिला पाहतात आणि तुमचा शिवबा देखील तिला पाहता येऊ साहेब. आमच्या आऊसाहेब म्हटल्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या माताएत म्हटल्याने की माझा शिवबा बघतोय म्हणून त्याला बघले. तितक्याच वेगाने उठल्या. विजेच्या लखलखाटाने धावत गेल्या. वृत्तांगणा नाचत होती. तिला भेटत पुढे सरसावल्या. वृत्तांगणा नाचायची थांबली, वाद्य वाजायची थांबली आणि तिला भेटत पुढे सरसावल्या आणि बापाच्या बगलीतल्या त्या शिवाजीला आजूबाजूला काढलं आणि एवढ्या समाजासमोर खणखण कानाखाली वाजवून त्या शिवाजीने त्या डबडबल्या डोळ्याने शिवाजीला आईला विचारलं, आई तुम्हाला मारलं बरोबर आहे. माझं म्हणणं नाही की तुम्हाला मारू नको. तुम्हाला मारलं ते माझ्या गीताखालीचा बरोबर आहे. पण एक सांग, या नगरीचा राजा आदिलशहा बघतोय, सरदार बघताय, राजपूत बघताय, एवढंच काय आहे माझा जन्मदाता बाप सुधैयबाईला बघतोय. मग तुझ्या शिवबाला न बघण्याचं कारण तरी काय? त्यावेळेस राजमाता जिजाऊ जे बसल्या ते स्वराज्य घडण्यासाठी अतिशय महत्वाचं होतं. राजमाता जिजाऊ म्हणाल्या, आमच्या शिवबाला न बघण्याचं कारण फक्त एवढंच आहे की आम्हाला
शिवाजी घडवायचा आहे. आणि तो शिवाजी आमच्या राज्यातल्या बाया नाचवणारा नाही तर बाया वाचवणारा शिवाजी आम्हाला घडवायचा आहे. म्हणून म्हणावेसे वाटते जगात अनेक राजे झाले पण त्याच्या दरबारात बाई नाचली नाही. पण त्याच्या दरबारात बाई नाचली नाही व त्यांना जिजाऊंसारखे संस्कार प्राप्त झाले. असे एकटेच माझे शिवराय होऊन गेले. स्वराज्याची प्रेरणा तुम्ही महाराष्ट्राची शान. मुजरा तुम्हाला मानाचा वीरकन्या वीरपत्नी जिजाऊ राजमाता. ज्यांच्या पोटी जन्मला महाराष्ट्राचा भाग्यविधाता, ज्यांच्या पोटी जन्मला